नांदेड जिल्ह्यातल्या माहूर शहरामध्ये नैसर्गिक पाण्याचे स्रोत असलेले अनेक कुंड व तलाव आहेत, जे आज पूर्णतः गाळाने भरले गेलेले आहेत। ही बाब हेरून माहूरचे तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांनी झंपटनाथ या कुंडातील गाळ काढण्यासाठी 1 मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून तालुका कार्यालय व स्थानिक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी श्रमदान करावे असे आवाहन केले होते। त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला असून जवळपास सर्वच विभागाच्या अधिकारी, कर्मचारी, पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांनी या महत्त्वपूर्ण कामामध्ये आपले योगदान दिले। आज ऋणमोचन कुंडाच्या ठिकाणी आम्ही सर्व माहूरकर नागरिक इथे जमलेलो आहोत आणि या ऋणमोचन कुंडाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आज प्रत्येकाने इथला जो गाळ आहे हा बाहेर काढलेला आहे आणि याचे जे झरे आहेत हे आता आपण श्वासमुक्त करणार आहोत। या झऱ्यांना मोकळा श्वास देणार आहोत आणि या ठिकाणी आपण बघू शकाल, प्रत्येकाच्या चेहऱ्याकडे जर बघितलं तर ऋणमोचन कुंडातली पवित्र माती, ज्याला संजूभाऊ कांडव यांनी मृत्तिका स्नान असं नामाविधान दिलेलं आहे, तर या मार्केटिंग झालं या मृत्तिका स्नानाने सर्वांचे चेहरे रंगलेले आहेत आणि खरोखर श्रमपरिहार जो आहे तो झालेला आहे। आज याचं सर्व जे श्रेय आहे सर्व माहूरकर नागरिकांना आहेच, परंतु याची जी सुरुवात आहे ती केदार गुरुजी, कपिले बाबा, जोशी मॅडम यांनी केली आणि सर्वजण त्यांच्या मदतीला आले आणि त्याचा परिणाम जो आहे आज आपण सर्वांसमक्ष बघत आहोत। एक चांगल्या कार्याला सुरुवात झालेली आहे। धन्यवाद। आज 1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त आपण इथे सर्वजण महाश्रमदानासाठी जमलेलो आहोत आणि आज खरंच खऱ्या अर्थानं महाश्रमदान आज पुष्कळ मोठ्या वर तुम्ही ढीग पाहू शकता, वरच्या मातीचा ढीग आज पुष्कळ म्हणजे संख्या, श्रमदात्यांची संख्या खूप असल्यामुळे, खूप जास्त असल्यामुळे आज श्रमदान खूप मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे आणि इथे सर्व माहूरकर इथे एकजुटीनं काम केलेलं आहे आज सगळ्या माहूरकरांनी आणि एकजुटीचं फळ काय असते आज आपण या सगळ्यांनी पाहिलेलं आहे आणि फक्त एका दिवसासाठी म्हणून जमलेले आहोत। पण आमच्या श्रमदान टीम तर्फे मी सर्वांना विनंती करते की रोज तुम्ही दररोज या, न चुकता इथे या। 6:30 ते 8:30 ही श्रमदानाची सकाळची वेळ आहे आणि या श्रमदानाचा म्हणजे इथे एकतर भरपूर ऑक्सिजन, आपण निसर्ग सानिध्यामध्ये राहतो, अगदी घरच्या कटकटी सगळ्या म्हणजे पासून दूर आणि मोबाईल पासून दूर अशा एकदम छान हेल्दी वातावरणामध्ये तुम्ही रोज श्रमदान करू शकता इथे आणि दररोज या श्रमदानाचा आनंद घ्या मित्र। इथे रोज तो अनुभव येईल। आज आम्हाला ही कुंड साफ करत असताना इथे कासवांची पिल्ले आम्ही खूप जवळून पाहिलेली आहेत। नागराजाचं दर्शन तर रोज होत होतं, त्या अक्षरशः त्या नागराजांच्या दर्शनामुळे बऱ्याच आयांनी आपल्या लेकरांना पाठवणं बंद केलं। हा थोडासा आम्हाला साईड इफेक्ट त्याचा जाणवला, परंतु माझ्यासारख्या काही माता आहे की लेकरांना रोज घेऊन येणारी होती, कारण या लेकरांची सुरक्षितता आम्ही टीम लीडरने घेतलेली होती। अगदी कोणत्याही श्रमदात्याला एकही इजा न होता इतक्या 1-1.5 महिन्यापासूनचं आमचं श्रमदान हे सुरक्षितपणे चालू आहे। कुणालाही काही इजा नाही, कुठल्या वन्य प्राण्याला सुद्धा इजा नाही। अगदी इजा झाली तर केदार गुरुजींनी अक्षरशः एका सापाची मलमपट्टी केलेली आहे, जो आम्ही व्हिडिओ तुम्हाला व्हायरल केलेला होता। अजून काय हवं हो? जर एखाद्या नागाची मलमपट्टी होत असेल आमच्या श्रमदानामध्ये तर अजून भूतदया काय असते? दुसरं काहीच नसते, हेच असते। म्हणजे नैतिक मूल्य इथे जपायला आम्ही शिकलो। कपिले बाबा आहेत, आज आध्यात्मिक गुरु इथे आमच्या सोबत होते। इथे एक प्रकारचे वर्कशॉप होतं, इथं आध्यात्मिक आम्हाला ऐकायला मिळत होतं, श्रमदानाचं मूल्य कळत होतं, नैतिक मूल्य कळत होतं आणि एकजुटीनं काम कसं करायचं आणि एकजुटीचा हा किती मोठा म्हणजे आपण म्हणतो जो कारवा बनता गया, एक एक जुडते गया और कारवा बनता गया, तसं आज हे चित्र पाहायला मिळालं आणि खरोखर आज मी मनस्वी खूप म्हणजे सुखावून गेलेला आहेत आम्ही पण सगळे श्रमदानातले सदस्य आणि सर्व श्रमदान टीम तर्फे मी सर्वांचे व्यक्तिशः आणि सामूहिकरित्या सगळ्यांचे आभार मानते। 3.5 शक्तिपीठापैकी एक मूळपीठ असलेलं माहूरगड आणि या ठिकाणी असलेली कुंडांची शृंखला साधारण 108 कुंड या माहूर परिसरामध्ये आहेत आणि या कुंडाचं पुनरुज्जीवन आणि साफसफाई केदार गुरुजी आणि यांच्या टीमने जवळजवळ 2 महिन्यापासून सुरू केलेला हा जो त्यांचा प्रवास आहे। आज माननीय कलेक्टर साहेबांच्या सूचनेवरून महाश्रमदान दिवस साजरा करण्यात आला आणि या ठिकाणी झेंडावंदन झाल्यानंतर सर्व ऑफिसेसचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित झाले आणि महाश्रमदान संपन्न झाले। माननीय अनुराधाजी पौडवाल यांनी या कार्याची दखल घेऊन अनेक जी काही कार्य चालू आहेत त्या कार्यापैकी हे सर्वश्रेष्ठ कार्य आहे असं म्हणून आज सकाळीच श्रमदान टीमशी लाईव्ह बोलणं झालं आणि यामध्ये त्यांनी
अजून काही JCB आणि डिझेल याची व्यवस्था करण्याचं आश्वासन दिलं आणि ते ताबडतोबच होणार आहे। त्यानंतर रेणुकादेवी संस्थांनी सुद्धा याबाबत दखल घेऊन या कुंडांसाठी जी काही मदत लागणार आहे ती मदत देण्याचं सुद्धा माननीय अध्यक्ष साहेबांनी कबूल केलं आहे आणि यासाठी 5 तारखेला त्यांनी एक बैठक पण आयोजित केलेली आहे। धन्यवाद। राजू बघा आपले राहिले छान दिसतात आणि नाश्ता करून घ्यायचं हे काम दररोज सुरू राहणार आहे। या कुंडाच्या अगोदर काशी कुंडाची सुरुवात मी स्वतः सुरुवात केली याची आणि हळूहळू याला मंडळी जुळत गेली। तर प्रमुख आमच्या याच्यामध्ये 3 टीम होत्या, एक जोशी मॅडमची टीम होती आणि केदार गुरुजींची टीम होती। त्या सर्व नंतर हळूहळू याची मंडळी वाढत गेली आणि त्याला एवढं मोठं स्वरूप मिळालं। सगळ्या मान्यवर मंडळीचं आणि माहूरकरांचं सगळ्यांचं याच्यामध्ये सहभाग मिळाला। ज्यांना आध्यात्मिक महत्त्व समजून घ्यायचं होतं त्यांनी आध्यात्मिक समजून घेतलं, ज्यांनी सामाजिक महत्त्व समजून घ्यायचं होतं त्यांनी सामाजिक महत्त्व समजून घेतलं आणि ज्यांना पौराणिक महत्त्व समजून घ्यायचं होतं त्यांनी पौराणिक महत्त्व समजून घेतलं। अशा विविध अंगांनी नटलेल्या ह्या महत् कार्याला बघता बघता गोवर्धनाचं स्वरूप आलं आणि हा गोवर्धन सहजच उचलला गेला। एवढंच नव्हे तर ही गोष्ट फार दूरपर्यंत पोहोचली। कलेक्टर साहेबांनी सुद्धा याची दखल घेतली, अनुराधाताई पौडवाल यांनी सुद्धा याची दखल घेतली आणि सांगितलं की तुम्हाला या महत् कार्याला रेणुका मातेच्या प्रेरणेतून आणि श्री दत्त महाराजांच्या आशीर्वादाने ह्या कार्याची सुरुवात झालेली आहे। अत्यंत असा चांगला उपक्रम चालू आहे महाश्रमदानाच्या मधून, म्हणजे अध्यक्ष अगदी छोट्या स्वरूपातून चालू होऊन जसं गोवर्धन स्वरूप पर्वताचं स्वरूप याला आले, हा सगळ्यांनी पर्वत उचललेला आहे। हे जर हळूहळू हे करत राहिले 12ला 12 कुंड हे होतील आणि जी आपली पौराणिक महती होती आणि जे आपलं पूर्वीचं संचित ज्ञान होतं त्याच्या माध्यमातून आपण पाणी संचय कसा करायचा किंवा जलसंधारणाची त्या काळी कशी कामं चालायची हा संदेश ह्या मूळ पीठापासून पूर्ण जगात जाणं आवश्यक आहे आणि हे खरंच अत्यंत स्तुत्य। श्री रेणुका माऊली व्यापारी असोसिएशन संघटना जी आहे आमची, त्यांच्या माध्यमातून आमची टीम जसं शब्द दिला होता या श्रमदान या कार्यासाठी आमचे प्रेसिडेंट सन्मान्य दिगंबरजी घोगरे साहेब व त्या आमचे काही व्यापारी वर्ग आम्ही तर आहोत सतत आणि या कार्यात त्यांनी पण आमच्या संघटनेतर्फे आवाहन केलं आहे की जास्तीत जास्त लोकांनी यामध्ये आपला कसल्या प्रकारे आपण सहभाग नोंदवू शकतो असे आवाहन केले आहे। पुनश्च एकदा मी पण हे सांगतो माहूरवासियांना की आपण आपल्या पद्धतीने खारीचा का वाटा होईना पण यामध्ये श्रमदान द्यावं। केवळ हा श्रमदानाचा म्हणजे याच्यामध्ये एक असा आहे की येणाऱ्या पिढीसाठी आणि माहूरवासियांसाठी समस्त कायमस्वरूपी हा पाणी प्रश्न निघणार आहे, यात काही शंका नाही। एवढंच बोलतो, धन्यवाद। माहूर शहराच्या उत्तरेला असलेले झंपटनाथ हे कुंड काठोकाठ गाळाने भरले असल्याने त्यात पाणी साचत नव्हते। मागील 15 दिवसांपूर्वी वेदपाठ शाळेचे निलेश केदार गुरुजी व जोशी मॅडम यांनी या कुंडातील गाळ काढण्याचे काम सुरू केले होते। त्यात त्यांना पाठशाळेचे विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्त्यांनी मोलाचे सहकार्य केले। यापूर्वी या चमूने अनेक कुंडातील गाळ काढून त्यास स्वच्छ केले असता त्यात पाण्याचे अनेक जिवंत झरे आढळून आलेले आहेत। त्या कुंडाची जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी पाहणी करून समाधान सुद्धा व्यक्त केले होते। तहसीलदार वरणगावकर यांच्या आवाहनास प्रतिसाद देऊन उपविभागीय पोलीस अधिकारी आसाराम जहारवाल, गटविकास अधिकारी विशाल सिंह चौहान, गट शिक्षणाधिकारी खान, नगरपंचायतच्या मुख्याधिकारी विद्या कदम, पोलीस निरीक्षक लक्ष्मण राख, रेणुका माऊली व्यापारी असोसिएशनचे व्यापारी, माजी नगराध्यक्ष राजेंद्र केशवे, नगरसेविका कुमारी शीतल जाधव, वनिता जोगदंड, नगरपंचायतचे कार्यालयीन अधीक्षक वैजनाथ स्वामी, पत्रकार विजय आमले, वसंत कपाटे, इलियास बावानी, राजू दराडे, राज ठाकूर, गजानन भारती, जयकुमार अडकिने, पद्मजा गिऱ्हे, जयंत गिऱ्हे, सामाजिक कार्यकर्ते बळीराम परसवाळे, संजय पेंदोर, कृतिका वरणगावकर यांचेसह सार्वजनिक बांधकाम कृषी व वन विभागासह नगरपंचायतीच्या सुमारे 55 कर्मचाऱ्यांनी, स्वच्छता कर्मचाऱ्यांनी वाहनासह या मोहिमेमध्ये सहभाग घेतला होता। शहरालगत असलेल्या सर्वच कुंड व तलावातील गाळ काढल्यास त्यात मोठ्या प्रमाणात पाणी साठवू शकेल आणि त्याचा उपयोग वन्य प्राण्यांसह शहर व परिसरातील पाळीव प्राण्यांना होऊन पाण्याचा प्रश्न हा बऱ्यापैकी निकाली निघेल। शिवाय शहराच्या पाणी पातळीमध्ये सुद्धा वाढ होईल असा विश्वास सुद्धा यावेळी अनेकांनी व्यक्त केला। माहूर येथून VCN करिता संजय घोगरे व राजू दराडे यांचा हा वृत्तांत।